नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत हिंजवडी फेज 1मध्ये लेमन ट्री हॉटेलच्या शेजारी. आणि तुम्हाला हे जे उंच गेलेलं झाड दिसतंय हे आहे कैलाशपतीचं. नुकताच महाशिवरात्री झाली कालच अगदी, आणि असं म्हणलं जातं की ह्या कैलाशपतीच्या झाडांची जी फुलं असतात ती महादेवाला वाहिली जातात. कोकणामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ही झाड आहे. हे झाड देशी का विदेशी ह्याच्याबाबत 100% चर्चा होऊ शकते, पण अत्यंत मी म्हणू शकतो की दिमागदार अशी फुलं आहेत. या ठिकाणी पण आपण बघा, हे शंकराच्या पिंडीसारखं ह्याला आकार असतो आणि त्यामुळं ही शंकराला वाहिली जातात. की त्याची न उमललेली फुले उमलायला लागली. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही कैलाशपती गुगलला सर्च केलं आणि जर बघितलं तर खूप सुंदर. आणि हे बघा, ह्याच्यावरती मधमाशा छोट्या छोट्या, म्हणजे बायोडायव्हर्सिटी ह्याच्यावरती डिपेंड आहे. खूप सारा मध ह्याच्यातनं गोळा केला जातो आणि खोडापासनं त्याला फुलं लागायला चालू होतात. हे बघा, पूर्ण हे जेव्हा झाड पूर्ण फुलतं तेव्हा हे बघू शकता कशा पद्धतीनं खोडाला हे सगळी फुलं लागलेली आहेत. आणि थोडंसं याला जवळ घेतो, हे त्याचं फूल आहे. अशी अनेक झाडं ह्या लेमन ट्री हॉटेलच्या इथे बघा, हे दुसरं एक उमलायला लागलेलं फूल आहे. आपण जस्ट झूम करून बघूया. हे बघू शकता, अत्यंत सुंदर अशी ह्याची फुलं असतात. ह्याला असं कवठासारखं एक फळ येतं, त्याचा थोडासा उग्र वास असतो जसा की आपला सप्तपर्णीचा असतो, पण अत्यंत मनाला प्रसन्न करणारी ही अशी फुलं आहेत. परत एकदा जरासं जवळनं त्याचं शूट घेण्याचा प्रयत्न करू. शंकराच्या पिंडीसारखी ह्याला आकार असतो, म्हणून बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये कैलाशपतीची फुलं ही महादेवाला वाहिली जातात. हर हर शंभो, हर हर शंभो.